श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, आज आहे वटसावित्री पौर्णिमा. आता वटसावित्री पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी मातेची कृपा, विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता पौर्णिमा जर म्हटलं ना, तर आज वटसावित्री पौर्णिमा असली तरीही इतर महिन्याला म्हणजे दर महिन्याला जी पौर्णिमा येते त्याला देखील तितकंच महत्त्व असतं. प्रत्येक पौर्णिमेला जर आपण लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा केल्या, जसं की सत्यनारायणाची सेवा असते, कुंकुमार्चनची सेवा असते, महालक्ष्मी अष्टक असतं, ह्या सेवा जर आपण सातत्याने जर केल्या पौर्णिमेच्या दिवशी तर निश्चितच आपल्या घरातील अनेक आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. तसंच पती पत्नीमध्ये काही जर वादविवाद असतील किंवा त्यांचं पटत नसेल, काही समस्या असतील, तर निश्चितच आपण विष्णू भगवानांची, लक्ष्मी मातेची एकत्रितरित्या सेवा जर केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. बघा, आपण कुठलंही जोडपं बघितलं तर आपण म्हणतो ना की लक्ष्मी नारायणाचा जोडा, तर नक्कीच त्यांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा होण्यासाठी त्या लक्ष्मी मातेचा आणि नारायणाचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण त्यांची दोघांची एकत्रितरित्या सेवा ही करायचीच आहे. तर असो, पौर्णिमेला आपण कुठल्या सेवा करतो हे अनेक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलेच आहे. जसं की सत्यनारायण, महालक्ष्मी अष्टकम, कुंकुमार्चन ह्या सेवा आपण करत असतो. पण आज वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला 2 उपाय करायचे आहे. आता हे उपाय करायला अतिशय सोपे आहे. अगदी प्रत्येकाला शक्य होईल असेच ते करण्यासारखे आहे. त्यासाठी अगदी छोट्याशा गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात अशाच गोष्टींमधून आपल्याला हे उपाय करायचेच आहे. फक्त कुठलाही उपाय, कुठलीही सेवा करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या कुठल्या, तर विश्वास, संयम आणि सातत्य ह्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर 100% कुठलीही अडचण कितीही मोठी असू द्या ती सुटल्याशिवाय राहत नाही. पण तेवढा संयम आपल्यामध्ये असायला हवा. आता बघा, कुठले उपाय करायचे आहे ते सांगते. तर वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, त्यासोबतच पतीची प्रगती व्हावी यासाठी हे व्रत करत असतो. आता हे तर आपल्याला करायचंच आहे. पण या दिवशी जर आपण एक छोटासा उपाय केला तर आपल्या पतीवरील जी काही वाईट बाधा असेल, कुणाची नजर लागलेली असेल किंवा सतत त्यांना मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्याधींपासून त्यांची मुक्तता व्हावी असं जर वाटत असेल तर एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. आता 2 उपाय सांगते, त्यापैकी हा पहिला उपाय. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. साधारणतः 6:30 नंतर आपण हा उपाय नक्कीच करू शकतो. अर्थात आजची पौर्णिमा ही उद्या संपते आहे, म्हणजे उद्या सकाळी साधारणतः 6, 6:30, 7पर्यंत कदाचित असेल. पण तरीही हा उपाय आपल्याला आजच करायचा आहे. बघा, आज हा उपाय तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही करू शकतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार, तर आपल्या घरामध्ये तांदूळ हे असतातच. तांदूळ म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे तांदळाशिवाय कुठलीही पूजा ही अपूर्ण आहे. तांदूळ आपण अक्षता म्हणून वापर करत असतो. हेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. आता हे तांदूळ घेतल्यानंतर आपल्या पतीला पूर्वेला किंवा पश्चिमेला आपल्याला बसवायचं आहे. दक्षिणेला बसवायचं नाही. तर पूर्वेला किंवा पश्चिमेला बसवायचं आहे, तर बसवण्यापूर्वी आसन टाकायचं आहे. कुठलीही सेवा करा, कुठलाही उपाय करा, काहीही तुम्ही वाचन करा, साधं माळ जप करत असाल, नामस्मरण करत असाल, तरीही आसन हे कंपल्सरी आपल्याला घ्यायचंच आहे. तर त्यांना आसन द्यायचं आहे बसायला आणि त्या आसनावर बसवायचं आहे. डोक्यामध्ये टोपी घालायला द्यायची आहे. टोपी डोक्यामध्ये घालणं हे देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्याला नवीन सांगायची गरज नाही. तर निश्चितच तशा पद्धतीने टोपी वगैरे घालून आपल्याला बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला औक्षणाचं ताट बनवून घ्यायचं आहे. जसं आपण इतर वेळेस औक्षण करतो तशाच पद्धतीचं ताट बनवून आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे. ह्या साध्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाला ठाऊक असतात. तशा पद्धतीने औक्षण करून झाल्यानंतर जो उपाय आहे तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. आता तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला आपल्या पतीवरून अशा पद्धतीने ओवाळायचे आहे, म्हणजे 3दा अशा पद्धतीने हे तांदूळ उतरवायचे आहे. हे करत असताना मनामध्ये अतिशय शुद्ध भाव ठेवायचा आहे की आपल्या पतीची प्रगती व्हावी, जी काही वाईट बाधा आहे ती निघून जावी, अशी अगदी स्वच्छ भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. तशा पद्धतीची प्रार्थना करायची आहे. अगदी झटपट हा उपाय करायचा नाही, तर हळूवार शांतपणे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. हे करून झाल्यानंतर हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खायला टाकायचे आहे. तुम्ही गच्चीवर ठेवून द्या, तुमच्या गॅलरीत ठेवून द्या, अंगणामध्ये टाकून द्या, अशा पद्धतीने हे तांदूळ आपल्याला ठेवून द्यायचे आहे. पक्षी येऊन ते तांदूळ खाऊन जातील. आता हा उपाय केल्यानंतर बघा, आता पतीसाठी पत्नीने हा उपाय केलेला आहे, तर आता जिने उपाय केलेला असतो त्याने कुठलाही उपाय, मग हातपाय स्वच्छ धुवूनच पुढच्या कामाला लागायचं असतं. इथेही तसंच आहे. मग पत्नीने हा उपाय करून झाल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग पुढच्या कामांना लागायचं आहे. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. आता हा झाला पतीच्या प्रगतीसाठी. त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो आपल्या घरातील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आहे, किंवा तुम्हाला कर्जाची समस्या
सारखी भेडसावत असेल, अनेक प्रयत्न करून तरीही तुम्ही त्या कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकलेले असाल, तर त्यासाठी तुम्ही हा एक छोटासा उपाय करून बघा. आता सर्वप्रथम कर्जाची समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे पैसा येणं गरजेचं आहे आणि पैसा येण्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे, कष्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे कष्ट हे कुणालाही चुकत नाही. त्यामुळे कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आता बघा, कष्ट करायचे प्लस हा उपाय करायचा. हा उपाय तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. मग पुढच्या पौर्णिमेला केला तर चालेल का? तर नाही, तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. हा देखील संध्याकाळीच करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार, तर एक गव्हाच्या पिठाचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. गव्हाच्या म्हणजे कणकेचा आपण दिवा बनवतो ना, तसंच चौमुखी बनवायचा आहे. आपल्याला त्यामध्ये 4 वाती टाकायच्या आहे. तर 4 वाती कशा, तर आपण जोड वातीची 1 वात लावत असतो, म्हणजे तुम्हाला अशा 8 वाती लागणार. 2 वातींची 1 वात तयार करायची. अशा 4 वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहे. आता तुम्ही तुपाचा दिवा लावला तर खूप चांगली गोष्ट, पण तुपाचा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल. अशा पद्धतीचा दिवा आपल्याला वडाच्या झाडाजवळ लावायचा आहे. आता तिकडे जाण्यापूर्वी सोबत काय घ्यायचं, हा दिवा तर आपण घेणारच आहोत, पण सोबत आपल्याला दूध मिश्रित पाणी घ्यायचं आहे. दूध मिश्रित पाणी आणि हा दिवा घेऊन आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. आता हा उपाय शक्यतो पती आणि पत्नी दोघांनी मिळूनच करायला हवा. पण बऱ्याच घरांमध्ये पतीला ह्या गोष्टींवर विश्वास नसतो, पत्नीला असतो. मग अशा ठिकाणी एकटीने केला तरीही चालेल, पण शक्यतो दोघांनी मिळून करण्याचा हा जो उपाय आहे, दोघांनी मिळून करण्याचा प्रयत्न करा. दोघांनी मिळून केला तर लवकर त्याचं म्हणजे सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील. आता तिथे गेल्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला ते दूध मिश्रित पाणी जे आहे ते अर्पण करून द्यायचं आहे. त्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाकडे आपण कुठलीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होत असते. फक्त त्या इच्छेला आपण आपल्या कष्टाची साथ किंवा जोड द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आता मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला त्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहे. दोघांनी मिळून 108 प्रदक्षिणा घालायच्या आहे. आता 108 प्रदक्षिणा घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, पण ते शक्यच नसेल तुम्हाला तर मग कमीत कमी 21, कमीत कमी 11 एवढ्या प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. अशा पद्धतीने प्रार्थना घालताना देखील दोघांची एकमेकांशी गप्पा मारणं किंवा मग मोबाईल बघणं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे. कुठलाही मंत्र तुम्हाला जो येत असेल, मग लक्ष्मी मातेचा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हटलात तरीही चालेल. अशा पद्धतीचा कुठलाही एक मंत्र आपल्याला सतत म्हणत राहायचा आहे, न बोलता मनातले मनात मंत्र म्हणायचा. आपली जी इच्छा मनोकामना आहे ती डोळ्यासमोर आणायची, जसं की ती पूर्णत्वास आलेली आहे असा सकारात्मक भाव ठेवून आपल्याला अशा पद्धतीचा हा उपाय करायचा आहे. हे करून झाल्यानंतर आपल्या घरी यायचं आहे. आता हा उपाय याची एक अट अशी आहे की जर तुम्ही आज सुरुवात केली ना, तर आजपासून सलग 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 11 दिवस दोघांनी मिळून जायचं, 108 प्रदक्षिणा घालायच्या किंवा कमीत कमी 11 ते 21 प्रदक्षिणा घालायच्या. अशाच पद्धतीचा दिवा बनवायचा, तिथे प्रज्वलित करायचा आणि ही सेवा 11 दिवसांची करायची. आता ह्या दोनही गोष्टींमध्ये जे नियम आहेत ते आपण जाणून घेऊया. आता मासिक धर्म असेल तर दोन्ही उपाय तुम्ही करू शकत नाही. सुतक असेल तर दोनही उपाय तुम्ही करू शकत नाही. पण जो दुसरा उपाय आहे तिथे जर महिलेला जर मासिक धर्म असेल आणि पती मनोभावे हा उपाय करायला इच्छुक असेल तर नक्कीच ते करू शकतात, काहीही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण हे उपाय आणि ह्या सेवा दोनही करू शकतो. तर स्वामी भक्त हो, दोनही उपाय करायला अतिशय सोपे आहे. फक्त मनोभावे करा, 100% तुम्हाला त्याचा सकारात्मक बदल दिसून आल्याशिवाय राहणार नाही. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. यासंबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून त्याही विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.